समर्थ त्रिलोकधारी श्री काळजाचा स्वामी ठोका चुकवणारा समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही अक्षरशः थंडीमध्ये बघत असाल ना, थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला दारावरून घाम येईल, एकदम थरका पडवणारा हा अनुभव, अक्षरशः मंडळी काळीज गोठून टाकणारा हा अनुभव आहे. व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मंडळी, हा जर तुम्ही अनुभव ऐकला ना, अक्षरशः पायाखालची जमीन सरकून जाईल. श्री स्वामी समर्थ महाराज हे अशाही रूपाने आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. चला, हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो एका महिलेसोबतचा. मंडळी, ती महिला ही शहरामध्ये राहणारी महिला, पुण्यामध्ये राहणारी ती महिला, तिचा नवरा IT इंजिनियर, पैसा बक्कळ, श्रीमंती सगळं काही होतं. आणि विशेष म्हणजे ती जी महिला आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती. ती ज्या ठिकाणी राहत होती तिथून जवळच श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र होतं, स्वामी समर्थ महाराजांचं एक मंदिर होतं. आणि त्या ठिकाणी ती महिला दर गुरुवारी जायची. दर गुरुवारी पौर्णिमेला, अमावस्येला ती त्या मंदिरामध्ये जायची. अनेक भक्त मंडळी त्या ठिकाणी यायचे. आणि मंडळी, त्या ठिकाणी ती महिला अगदी अंतःकरणापासून स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायची. मंडळी, त्या महिलेची ओळख अजून एका स्त्री सोबत होते. आणि ती जी स्त्री आहे, ती जी महिला आहे, ती दुसरी महिला आपल्या 8 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन यायची. मंडळी, हा जो 8 वर्षाचा मुलगा आहे याची ओळख त्या श्रीमंत महिलेसोबत होते. खरं तर मंडळी, तो जो मुलगा आहे त्या मुलाचं नाव समर्थ असं होतं. आणि तो जो मुलगा आहे त्याची आई त्याला एक गुरुवारी अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वेशामध्ये बनवून घेऊन येते. अगदी स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे कमरेला लंगोट, गळ्यामध्ये माळा, कवड्याच्या माळा, रुद्राक्षाच्या माळा, अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांचं भान हरपून टाकणारं ते रूप ती आई त्या मुलाचं बनवते आणि गुरुवारी त्या ठिकाणी घेऊन येते. खरं तर मंडळी, सगळ्या भक्त मंडळींच्या मनामध्ये त्या मुलाला पाहून अगदी अंतर्भाव, मनामध्ये एक श्रद्धाभाव निर्माण होतो आणि ते साक्षात त्या मुलाचं दर्शन घेतात. बघा, वयोवृद्ध माणसं, लहान थोर सांज सगळेच त्या ठिकाणी त्या मुलाचे दर्शन घेतात. कारण त्याचं ते रूप हे श्री स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे त्याच्या आईनं सजवून आणलेलं असतं. मंडळी, सगळं काही होतं, परंतु ही जी श्रीमंत महिला आहे ती थोडीशी आजारी पडते आणि हिच्या मात्र हातापायाला मुंगे येऊ लागतात. पैसा बक्कळ, नवरा IT इंजिनियर, आणि ती एका दवाखान्यामध्ये जाते. तेव्हा दवाखान्यामधले डॉक्टर तिला सांगतात की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही दररोज व्यायाम करा, 1 ते 2 किलोमीटर चाला. बघा, हा सल्ला तिला ते डॉक्टर देतात. परंतु पुढे मात्र मंडळी असं काही घडतं की काही कारणामुळे मात्र तिला ते शहर सोडून, पुणे सोडून तिच्या गावाकडे जावं लागतं. आणि त्याच्यामुळं ती जी महिला आहे ती तिच्या गावाकडे राहायला जाते. गाव अगदी खेडेगावच. आता मात्र हिला या खेडेगावामधलं राहणं जे आहे ते थोडंसं अंगीकृत करायला वेळ जातो. आणि ती जी आहे ती डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दररोज व्यायाम करण्यासाठी बाहेर जाते. मंडळी, ती ज्या गावामध्ये राहत होती ना, त्या गावच्या बाजूला एक ओढा होता आणि त्या ओढ्याच्याच काठावरती बाजूला एक स्मशानभूमी होते. आणि त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं असतं त्या गावामध्ये की त्या स्मशानभूमीमध्ये काहीतरी अघोरी प्रकार सुरू असतोय. कोणी मांत्रिक त्या ठिकाणी कावट्या ठेवतात, बाहुल्या ठेवतात, लिंब ठेवतात. त्या ठिकाणी टाचण्या रोवून बाहुल्या ठेवलेल्या असतात. आता हा जो सगळा काही प्रकार आहे हा या महिलेसाठी नवीनच, कारण ही पुण्यामध्ये राहणारी, खरं आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त होती, परंतु तिला हा प्रकार काहीसा ऐकायला भेटला. परंतु ती महिला बोलली, नाही, आपण देवातली माणसं, आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची त्या ठिकाणी पुण्यामध्ये असताना सुद्धा मंदिरामध्ये जाऊन सेवा करीत होतो. आमच्या मागे स्वामी आहेत, आमच्याशी असं काही म्हणजे आम्हाला अशा गोष्टींचा काही प्रभाव पडणार नाही. मंडळी, ती जी महिला आहे तिला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुमचं थोडंसं वजन कमी करावं लागेल, त्याच्यामुळे तुमच्या हातापायाला मुंग्या येत आहेत, तुम्ही दररोज 1 ते 1.5 किलोमीटर तरी कमीत कमी चाला. मंडळी, ती महिला आता पुण्याहून काही कारणामुळे गावाकडे स्थलांतरित झालेली होती, गावाकडे राहायला आलेली होती. ते जे गाव आहे ते एकदम खेडेगाव आणि त्या खेडेगावामध्ये ऊसाच्या वगैरे शेत्या होत्या. आणि ही जी महिला आहे ही दररोज त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 ते 2 किलोमीटर पायी चालत जायचे. पहाटेच्याला 4-5 वाजता उठायचे
आणि मंडळी त्या गावामध्ये सुद्धा बरीचशी लोक सकाळच्या प्रहरी व्यायाम करण्यासाठी चालण्यासाठी बाहेर पडत असत. मंडळी त्याच ठिकाणी ज्या ज्या रस्त्यावरून ती महिला रात्रीचं जायची व्यायामासाठी, त्या रस्त्याच्या बाजूला होती स्मशानभूमी. मागाशिकच सांगितल्याप्रमाणे एक ओढा होता. अतिशय अशी काटेरी बाबळीची झाडं, काटेरी झाडे झुडपे त्या ओढ्यामध्ये होती आणि बाजूलाच त्या घनदाट असणाऱ्या त्या सगळ्या झाडाझुडपांमध्ये एक स्मशानभूमी होती. खरं तर मंडळी त्या ओढ्याच्या काठावरती बाजूला दुर्गंधी असायची. काही जनावरं वगैरे मेलेली त्या ठिकाणी लोक आणून टाकायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी फार इतकी अशी नकारात्मक शक्ती की त्या ठिकाणी रस्त्याच्याच बाजूला ती स्मशानभूमी, जळणारी प्रेत जवळून दिसायची आणि त्याच्यामुळे त्याचा प्रभाव लोकांच्या मनावरती पडायचा. खरं तर मंडळी त्या ठिकाणी काही जे मांत्रिक आहेत, तांत्रिक आहेत, तर त्या स्वरूपाच्या क्रिया अमावस्येला वगैरे करत असायचे. त्या ठिकाणी काळ्या बाहुल्या टाकल्या जायच्या, लिंबाला हळद वगैरे लावून, हळदी कुंकू लावून त्या ठिकाणी टाकलं जायचं. आणि हे सगळं काही आहे ना, ते एकदम भयावह होतं आणि या महिलेसाठी मात्र हे नवीनच होतं. मंडळी असंच एक दिवस ती महिला त्या ठिकाणी चालत निघाली. एकदम खरा प्रसंग आहे हा मंडळी, एकदम सत्य प्रसंग. आणि स्वतः त्या ताईने, त्या महिलेने सांगितलेला आपल्याला हा प्रसंग आहे. त्या आपल्या विशेष म्हणजे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी सांगितला हा अनुभव सांगतोय तुम्हाला. आता त्या ठिकाणी रात्रीच्या 2 ते 2:30 वाजलेल्या होत्या. यांनी ठरवलं की आज लवकर जायचं, थोडं दूर जायचं, 3-4 किलोमीटर अंतरावरती जायचं आणि परत माघारी यायचं. आणि त्या व्यायामाला निघाल्या. खरं तर मंडळी काय झालं कुणास ठाऊक, त्यांना असं का वाटलं की आपण लवकर जायचं. मंडळी त्या रात्रीचंच 2-2:30 वाजता उठल्या आणि थेट चालायला लागल्या. आता मात्र रोजच्या सारखं त्या ठिकाणी व्यायामाला येणारं कोणी नव्हतं. एकदम सामसूम रस्ता. त्या गावाच्या थोडंसं बाहेर चालत चालत पडल्या आणि गावाच्या बाहेर निघताच त्यांना विचित्र असे आवाज ऐकू येऊ लागले. मग ते रडणाऱ्या कुत्र्यांचे असू द्या, पक्ष्यांचे असू द्या, वेगळंच काहीसं एकदम नकारात्मक ते वातावरण. आणि हळूहळू चालत त्या ओढ्याच्या जवळ गेल्या. मंडळी अरुंद असा रस्ता आणि तिथून जात असताना मात्र त्यांच्या जवळ फक्त मोबाईलचा टॉर्च होता, मोबाईलचा उजेड होता. आणि असा मोबाईलचा उजेड धरून त्या पुढे जात होत्या. त्यांना दिसलं काहीतरी कुंकवासारखं सांडलेलं. त्यांनी बघितलं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असे मणी वगैरे दिसत होते. पुढे बघितलं तर लिंबू, त्या लिंबाला हळदी लावलेली, कुंकू लावलेलं. आता मात्र त्यांना थोडीशी भीती, थोडीशी घबराट मनामध्ये निर्माण झाली. अजून त्या पुढे चालत होत्या. मंडळी ती स्मशानभूमी जशी जवळ येईल ना, आता मात्र त्यांची भीती अधिकच वाढली. त्या स्वामी भक्त होत्या. त्यांनी मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणत म्हणत निघाल्या. कारण त्यांनी मन एकदम घट्ट केलं, स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे त्यांनी स्वतःच्या मनाशी रुजवलं. आणि तसंच त्या भीतीपोटी तसेच चालत होत्या. स्मशानभूमी जवळ येत होती. अजून काही लिंब दिसली. नंतर मात्र जे काही दिसलं ते बघून मात्र त्यांच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकला. अंडी जी असतात ती अंडी सुद्धा हळदी कुंकू लावून टाकलेली. आणि काय हा सगळा अघोरी प्रकार. अक्षरशः मंडळी काळ्या बाहुल्या, त्या बाहुल्याला टाचण्या पिनारवलेल्या त्या बाहुल्या दिसत होत्या. आणि आत्ता मात्र समोर त्या स्मशानभूमीमध्ये जे काही दिसलं ते बघून मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. त्यांना मात्र एकदम असं अंधाधुंद झाल्यासारखं वाटलं, काय करावं आणि काय नाही. अगदी स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण घेत असताना सुद्धा त्यांचे ओठ उघडेनात. मंडळी त्यांचं लक्ष त्या स्मशानभूमीमध्ये गेले. बघतायत तर काय, त्या स्मशानभूमीच्या कठड्यावरती त्या असणाऱ्या त्या पायरीवरती अक्षरशः एक काहीतरी कवटी त्या मांत्रिकानं ठेवलेली होती. त्या ठिकाणी कुंकू वगैरे लावलेलं, बाजूने सगळ्याच तोच प्रकार, सगळ्या बाहुल्या वगैरे. आणि हे सगळं काय घडतंय तिच्यासाठी मात्र हे नवीन होतं. आता मंडळी ती जी महिला आहे तिला काय करावं काही समजेना. तिनं ऐकलेलं होतं एका मंदिरामध्ये की हनुमान चालीसा जर आपण ऐकला किंवा हनुमान चालीसा जर लावला तर अशा ज्या काही शक्ती असतात किंवा असं काही भीतीचं कारण नाही, आपलं रक्षण 100% होतं. म्हणून त्यांना हनुमान चालीसा वगैरे काय जास्त म्हणता येत नव्हता. त्यांनी मोबाईलवरती लावायचा प्रयत्न केला, परंतु तेवढा वेळ नव्हता. त्यांचा पूर्ण अशा घाबरून गेलेल्या होत्या. त्या पुढते चालत गेल्या.
आणि आत्ता मात्र पुढे गेल्यानंतर मात्र त्यांना परत माघारी घराकडे येणं मात्र शक्य नव्हतं, कारण परत ती स्मशानभूमी ओलांडून येत असताना फार भयंकर ते सगळं बघितलेलं तिथलं वातावरण त्या मात्र आत्ता मनामध्ये त्यांनी त्याची धास्ती घेतलेली होती. मंडळी, पुढे जात असतानाच अचानकपणे असं काही घडलं की त्या जोरात किंचाळल्या, आई ग असे करून ओरडल्या. मंडळी, नेमकं घडलं काय होतं तुम्हाला सांगतो. मोबाईलचा टॉर्च हातामध्ये धरत त्या पुढे जात असताना अचानकपणे एका बाहुल्यावरती त्यांचा पाय पडला. तो काळा बाहुला आणि त्याला सर्व बाजूने अशा टाचण्या रोवलेल्या होत्या आणि त्या बाहुल्यावरती पाय पडला. 2-3 टाचण्या त्यांच्या पायामध्ये. त्या बाहुल्या सगट अशा रुतल्या ना, त्यांनी पाय वरती घेतल्या, बघताय तर बाहुला पायाला चिटकलेला निघत नाही. फार वेदना. आता खरं तर त्या टाचण्या रुतलेल्या होत्या, परंतु यांना वाटलं मला भूताने धरलं, माझ्यासोबत वेगळंच काही घडलं. हा बाहुला माझ्या पायाला अशा प्रकारे कस काय रुतला. त्यांनी नीट बघितलं तर त्या पायाला टाचण्या रुतलेल्या होत्या. त्यांचं वजन म्हणजे असं थोडं वजन वगैरे जास्त होतं आणि एका पायावरती उभा राहून मोबाईलच्या टॉर्च धरून त्यांना ते काढणं शक्य नव्हतं. त्या खालती बसल्या, फार इतक्या घाबरलेल्या होत्या. त्या टाचण्या काढायचा प्रयत्न करत होत्या, परंतु त्या इतक्या घाबरल्यामुळं त्यांना पायामधून टाचण्यासुद्धा काढणं शक्य नव्हतं. स्वामी 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 असंच ते मनामध्ये पुटपुटत होत्या. आणि क्षणार्धातमध्ये घडलं असं मंडळी, बाजूला एक बालमूर्ती प्रकटली. एक 8-9 वर्षाचा एक मुलगा अक्षरशः स्वामी रूपामध्ये, बघा मंडळी, अक्षरशः स्वामी रूपामध्ये लंगोट गुंडाळलेली. आणि तो मुलगा कोण होता तर तुम्हाला सांगतोय, त्या जेव्हा पुण्यामध्ये शहरामध्ये राहिला होत्या तेव्हा त्यांच्या एका मैत्रिणीच्या मुलाला त्या मैत्रिणीनं स्वामी रूपामध्ये अक्षरशः सजवून नटवून आणलेलं होतं, लंगोट वगैरे घालून त्या मंदिरामध्ये आणलेलं होतं. आणि तो जो मुलगा आहे त्याचं नाव समर्थ होतं. आणि आत्ता मात्र गावाकडे असताना या मावशीसोबत, या महिलेसोबत असा काही प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या त्या काळोखामध्ये 2:30-3 वाजता तो 8 वर्षाचा तो मुलगा, तो समर्थ बाजूला, थांबा काकू मी काढतो. मंडळी, असं म्हणून तो मुलगा पुढे सरसावला आणि लगेच तो बाहुला धरून ओढून पायामधून बाहेर काढला. आई ग अशी ती ओरडली, समर्थ तू इथे कसा रे, असं ती मावशी विचारू लागली. बघते तो समर्थ पुढे पुढे जात होता आणि तो समर्थ दिसेनासा झाला. मोबाईलच्या उजेडानं बघायचे त्या मावशी प्रयत्न करत होत्या. आता खरं तर त्यांना समजत नव्हतं की हे वास्तव होतं, सत्य होतं, प्रत्यक्षात तो समर्थ इथं आलेला आहे की केवळ माझा भ्रम झालेला आहे. आता भ्रम जर झालेला आहे असं म्हणावं तर प्रत्यक्ष पायामध्ये रुतलेला तो बाहुला, त्या टाचण्या कस काय त्या मुलाने काढल्या, हा भ्रम तर म्हणू शकत नाही. आणि हे स्वप्न म्हणावं तर त्या मावशी, ती जी महिला आहे त्या जाग्या होत्या, कारण त्या रस्त्यावरून व्यायामासाठी रात्रीचं निघालेल्या होत्या. मंडळी, अजून पुढती त्या गेल्या, मात्र आत्ता मात्र त्यांना दारावरून असा घाम आलेला होता. आणि नंतर त्यांच्या गोष्ट लक्षामध्ये आली की स्वामींनीच माझी रक्षा केली. खरं तर त्या ठिकाणचं वास्तव किंवा श्रद्धा, अंधश्रद्धा, भूत हा विषय थोडासा बाजूला सोडा, परंतु त्या महिलेच्या मनामध्ये खरंच भूत उतरलेलं होतं. हो, त्या ठिकाणी खरंच त्या रात्री भूत होतं की नाही हे माहीत नाही, परंतु तिच्या मनामध्ये आपण म्हणतो बा, जसं मन तसंच घडतं. भूत आहे म्हटल्यानंतर त्या रूपाची आकृती आपल्याला दिसू लागतात. आणि खरंच ते सगळं काही तिला असं दिसू लागलेलं होतं. जसा आपण विचार करतो तसंच आपल्याला दिसतं असं आपण म्हणतो. मग वास्तवात ते त्या ठिकाणी भूत असो अगर नसो, परंतु एक गोष्ट अशी घडली असती की ती महिला त्याच ठिकाणी बेशुद्ध पडली असती किंवा घाबरून तिच्यासोबत भलतंच काहीसं वाईट झालं असतं, अशा त्या ताई सांगतात. मंडळी, तो मुलगा तिथून पुढे गायब झाला. आता मात्र परत माघारी जाणं शक्य नव्हतं. त्या महिला 3 वाजल्या ती त्याच ठिकाणी वाट बघत होती. थोडंसं पुढे चालायचा प्रयत्न करत होती, परंतु ते मात्र कुत्र्याच्या रडण्याचे वगैरे, किंचाळ्याचे असे विचित्र आवाज, कोल्ह्यांचे आवाज. आता त्या स्त्रीसाठी ते सगळं नवीन होतं, कारण ती महिला शहरामधली महिला होती आणि अशा गावाकडच्या वातावरणामध्ये रात्रीचं त्या कधीच एकटं बाहेर पडलेल्या नव्हत्या. आता मात्र हा सगळा काही प्रकार त्यांना, या प्रकाराला सामोरे जावं लागत होतं. थोडासा वेळ गेला, साधारणतः 4, 4:30, 5 वाजल्या आणि आत्ता मात्र व्यायामासाठी बाहेर निघणारी लोक जी आहेत ती बाहेर निघली. त्या लोकांना तिनं बघितलं. मग त्या महिलेच्या, त्या ताईंच्या मात्र जीवामध्ये जीव आला. नंतर मात्र दिवस उजाडल्यानंतर त्या घरी गेल्या. हा खरं तर अक्षरशः थरका पडून टाकणारा तो प्रसंग त्यांच्यासोबत घडलेला होता, परंतु या प्रसंगामध्ये मात्र तिची स्वामींनी साथ सोडली नाही. बघा मंडळी, अजून तुम्हाला एक प्रसंग अशा रूपामधला लगेच सांगतोय, कुठेही जाऊ नका, फक्त ऐका.
खरंच स्वामी समर्थ महाराजांनी त्या मुलीची त्या ठिकाणी किंवा ते जी ताई आहे ते ज्या महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी आधार दिला असं म्हणायला हरकत नाही. कारण बघा या आता खेडेगावामध्ये स्वतःच्या गावामध्ये आलेल्या होते आणि हा प्रसंग घडल्यानंतर तो पुण्यामध्ये त्या मंदिरामध्ये भेटलेला तो 8 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव समर्थ, आणि तो मुलगा रात्रीचं या ठिकाणी महिलेच्या मदतीला कसा बरं आला असेल. आहे ना थक्क करून टाकणारी स्टोरी. अक्षरशः त्या ताईंच्या त्या महिलेच्या पायामध्ये रुतलेल्या टाचण्या तो भावला त्याने ओढून काढला. खरं तर त्या ताई असं म्हणतात की हा भ्रम होता की सत्य होतं हे मलाच समजू शकलं नाही. जर भ्रम म्हणावा तर मी जागे होते आणि त्यानं माझ्या पायामध्ये रुतलेल्या त्या टाचण्या काढल्या. मंडळी अजून एक तुम्हाला आता प्रसंग सांगतोय. संत तुकाराम महाराज सगळ्यांना माहीत असतील. संत तुकाराम महाराज, आता तुम्हाला सांगतोय की देव कसा असतोय बघा. संत तुकाराम महाराजांची जी पत्नी होती जिजाई, तर संत तुकाराम महाराज हे भंडारा डोंगरावरती होते. पांडुरंगाचं नामस्मरण करायचे, अभंग गायचे, अभंगाची रचना करायचे. आणि ते डोंगरावरती असताना पूर्णपणे त्यांनी सगळं जीवन हे भक्तीमध्ये वाहून दिलेलं होतं. श्री पांडुरंगाच्या सेवेमध्ये, पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये त्यांना सगळं काही जीवन घालवायचं होतं. मंडळी ते भंडारा डोंगरावरती असताना त्यांची जी पत्नी आहे जिजाई ही त्यांना डोईवरती जेवण वगैरे घेऊन जायची. आणि असं डोईवरती टोपलं होतं आणि दुपारच्या प्रहरी ती पत्नी तुकाराम महाराजांकडे निघालेली होती तुकाराम महाराजांना जेवण घेऊन. परंतु जात असताना काट्याची एक फांजर बाबळीच्या त्या रस्त्यावरती पडलेली होती. डोईवरती भाकरीची टोपली असते आणि संत तुकाराम महाराजांसाठी जेवण घेऊन जाणाऱ्या त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या जिजाई माता, त्यांचा पाय त्या काट्याच्या फांजरीवरती पडतो आणि त्याच्यामधला एक काटा त्यांच्या पायामध्ये रुततो. आता घडतं असं की डोईवरची टोपली एका हाताने धरत, एका हाताने एक पाय वरती करून ते एका पायावरती टोल सावरून त्यांना तो काटा काढणं शक्य नसतं. मंडळी तेवढ्यात असं घडतं की जगाचा मालक साक्षात पांडुरंग विठ्ठल, तो देव त्या ठिकाणी प्रकट होतो आणि त्या संत तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायामधला काटा काढतो. बघा किती कृपावंत कनवाळू ती माऊली आहे, विठू माऊली आहे, देव आहे आणि स्वामी समर्थ माऊली ही अशाच प्रकारे आज सुद्धा आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. आज सुद्धा आपल्या भक्तांच्या पाठीशी उभी राहते. हे मात्र सत्य आहे, हे मात्र वास्तव आहे. आणि असाच हा प्रकार त्या ताईंसोबत घडलेला होता. अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या माऊलीच्या पायामधला काटा काढला असं म्हणायला हरकत नाही. आता हेच त्यांना सुद्धा समजू शकलं नाही हा भ्रम आहे, भास आहे की वास्तव आहे. अक्षरशः मंडळी त्यांचं सुद्धा भान हरपून गेलं. असा हा प्रसंग त्यांच्यासोबत घडला. मंडळी धन्यवाद. आता थांबणारच आहे. सगळ्यांचा आपल्यांचा निरोप घेणार आहे. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.